या पुरस्काराच्या लायक अशा प्रकारचं काम पुढच्या काळामध्ये देखील मी करत राहील. त्याला एक प्रोत्साहन मिळतं. पुरस्कार मिळाला की आपल्याला काम करण्याची एक गती येते, आणखीन एक ऊर्जा मिळते. नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे 23 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अटल सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला होता. परंतु ठाणे महानगरपालिका निवडणुकीमुळे आमदार केळकर यांना या कार्यक्रमास दिल्लीला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे भाजप खोपट कार्यालय येथे अटल फाउंडेशन प्रदेश अध्यक्ष गणेश राजे व टीम यांच्याकडून आमदार संजय केळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मी निवडणूक प्रमुख असल्यामुळे निवडणूक काळात मी दिल्लीला जाऊ शकलो नाही, असे संजय केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याला एक प्रोत्साहन मिळतं. पुरस्कार मिळाला की आपल्याला काम करण्याची एक गती येते, आणखीन एक ऊर्जा मिळते आणि आपल्या कामाची एक पोचपावती आपल्याला मिळते आणि ती निश्चितपणे या निमित्ताने मिळाली आणि ते देखील आंतरराष्ट्रीय अटल पुरस्काराच्या निमित्ताने एक ज्याला म्हणता येईल की दर्जेदार अशा प्रकारचा अटल फाउंडेशनने हा पुरस्कार दिला आहे. निश्चितपणे या पुरस्काराच्या लायक अशा प्रकारचं काम पुढच्या काळामध्ये देखील मी करत राहील. एवढंच मी या निमित्ताने याच्या संबंधामध्ये मी कटिबद्ध असेल, एवढंच या निमित्ताने मी सांगेन. हा पुरस्काराचा कार्यक्रम दिल्लीला होणार होता, पण तो इथे होतोय, त्याबद्दल काय सांगा? नाही, दिल्लीला निमंत्रित केलं होतं, परंतु निवडणुकीचा काळ आहे आणि या निवडणुकामध्ये मी निवडणूक प्रमुख आहे आणि 2 दिवस मी इथून तो पुरस्कार घेण्याकरता जाणं म्हणजे माझं कर्तव्य मी सोडून पुरस्काराला जाणं असं होतं. परंतु यांनी मोठ्या मनाने म्हणजे महाराष्ट्राचे जे अटल फाउंडेशनचे आमचे गणेश राजे आहेत, राजकुमार पवार आहेत, शिर्के आहेत, यांनी त्या ठिकाणी तो पुरस्कार जो आहे तो दिल्लीचा संदेश घेऊन या ठिकाणी आणला आणि ठाण्यामध्ये मला दिला. त्याच्याबद्दल देखील मी त्यांचा ऋणी आहे. ओके राजे साहेब, एक मिनिट.